खरं म्हणजे 38 वर्षाचा हा प्रदीर्घ प्रवास. 17 फेब्रुवारीला आय कम्प्लिटेड 38 इयर्स. मी एमडी झाल्यानंतर आम्ही सगळे मुंबईला गेलो होतो. तो हिंदुजाला थांबला. मला काही नांदेड मिळालं नाही त्यावेळेस. देन आय केम टू मुखेड. साळुंके सर म्हणले तू 4 महिने काढ, नंतर म्हणले 1 वर्ष काढ, नंतर म्हणले 2 वर्ष काढ. आणि हे बघता 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 मी या मातीमध्ये पाय रुतले म्हणायला हरकत नाही. नंतर या ठिकाणी मोठे साहेब राठोड साहेब, के एम गोविंदराव राठोड, मधुकरराव घाटे होते त्यावेळेस, माधवराव पाटील बेटमोगरेकर होते, भाई किशन पाटील, हे सगळ्या माणसांनी आणि जनतेने मला सांगितलं की आम्हाला कधी नाही तो एमडी मिळालाय आणि तुम्ही इथं थांबा. आणि अशा प्रकारे मी या मातीमध्ये स्थिरावलो. मी 10 वर्ष सर्व्हिस केली. आय वॉज अ मेडिकल ऑफिसर ॲट रुरल हॉस्पिटल. मी अगदी आता वेन आय केम हिअर आय वॉज 26 अँड हाफ. नाऊ वी आर 65. मी असं पाहिलं की कोबरा बाईट मरतो, क्रेट बाईट मरतो, व्हायपर बाईट मरतो, आणि इथे सिंपल पण मला आजही तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आहे की नांदेडच्या सिव्हिल सर्जनला मी 2 रबरी एंडोट्रकेल ट्यूब आणण्यासाठी मी दिवसभर भांडत होतो. आणि मग त्या काळात एक खुली केली, मग आंबो बॅग वगैरे, मग तो पुढे. आणि आवर एम वॉज कॅच अ ब्रेथ अँड सेव्ह द लाईफ. आणि मग पुढे हाफकिन, मग जिल्हा लेवलला, स्टेट, इंटरस्टेट, पुढे मग नॅशनल, इंटरनॅशनल, ऑक्सफर्ड, WHO वगैरे हा प्रवास आहे. याच्यातले बरेच जण त्या प्रवासाचे साक्षीदार आहेत.